शिरपूरकरांच्या उरावर बसवला गेलेला शिरपूर टोल नाका कसा आपल्यासाठी भयानक आहे याचं उत्तम उदाहरण मी घेऊन आलेलो आहे। शिरपूर ते नाशिक 220 किलोमीटरचं अंतर आहे। त्यासाठी आपल्याला 5 टोल लागतात। शिरपूर, सोनगीर, लडिंग, चांदवड आणि पिंपळगावचा टोल असे 755 रुपये आपण एक साइडने शिरपूर ते नाशिक साठी भरतो। आपल्या पोटाला एवढा मोठा चिमटा या टोलच्या माध्यमातून बसतो, पण आपण व्यक्त होत नाही। ते तरी ठीक आहे, पण या महामार्गावरती असलेला प्रत्येक टोल हा स्थानिकांना माफ आहे। धुळ्याचा टोल धुळेकरांना माफ आहे, नाशिकचा पिंपळगावचा टोल हा नाशिककरांना माफ आहे। पण शिरपूर पासून 3 किलोमीटर वर असलेला शिरपूरचा टोल नाका 12 वर्षांपासून 2000 कोटी रुपये कमवूनही स्थानिकांना माफ नाहीये, तरी यावर आपली जनता अजूनही बोलत नाही। या उलट अजून एक खुशखबर अशी मी घेऊन आलेलो आहे की देशभरामध्ये 1 एप्रिल पासून महामार्गावरती प्रत्येक टोल मध्ये 10 रुपयांनी वाढ होणार आहे। म्हणजे शिरपूर टोलवर जी 130 रुपयाची आपली लूट व्हायची ती आता 140 रुपयांनी आपली लूट होणार आहे आणि आपला कोटाला मोठा चिमटा काढण्याचं काम NHAI प्रशासनाने शिरपूर सोनगीर टोलचं हे प्रोजेक्ट हेड आणि त्यांचं प्रशासन आपल्याला करणार आहे। महामार्गावर रोज होणारे अपघात, महामार्गावर ते खड्डे, त्याच्यावरती न बोलणारे अधिकारी, मेल्यानंतरही जीव गेल्यानंतरही फक्त तोंडात बोट घालून बघण्याची अधिकाऱ्यांची भूमिका आणि स्थानिकांना सवलत न देण्याची फक्त पैशांचा माज असलेली अधिकाऱ्यांची ही सगळा माज हा सगळा शिरपूर सोनगीर टोल प्रशासनाचा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा आज सुरू आहे। पण तरी सुद्धा आपली जनता इतकी भोळीवाडी आहे की तरी सुद्धा यावर बोलत नाही। पण शिरपूर फर्स्ट म्हणून आणि भूमिपुत्र म्हणून आम्ही कुठल्याही प्रलोभनांना बळी पडलो नाही, पडणार नाही आणि कोणाला पळूही देणार नाही। न्याय मिळेपर्यंत आम्ही तर लढत राहू। फक्त खंत एका गोष्टीची आहे की तुमच्यामध्ये आणि आपल्या शिरपूरच्या जनतेमध्ये स्वाभिमान रुजवण्यात आम्ही कमी पडलो, तुमच्यात कुठेतरी अन्यायाची ठिणगी पेटवण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो असा आमचा समज आहे। आंदोलनाचा आपला मार्ग आपण अपनावलेला होता, पण त्यानंतर आपण प्रशासनाला विश्वासात घेतलं आणि प्रशासनाच्या सांगण्यावरून आपण 15 दिवस थांबलो, त्यांच्या निर्णयाची वाट बघितली। त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही। ते आजही म्हणतात की महामार्गावर खड्डे आहेत, लोग मरते हैं मरने दो, तुमको पैसा देना पड़ेगा, टोल पे आके पैसा भरना पड़ेगा असं यांचा प्रोजेक्ट हेड, त्यांचा NHAIचा हेड असं उघडपणे सांगतात। आपली जनता फक्त बघण्याची भूमिका निभावते, पण आम्ही स्वाभिमानी भूमिपुत्र म्हणून आणि शिरपूर फर्स्ट म्हणून या अशा माजुरड्या अधिकाऱ्यांना कुठेही खपू देणार नाही आणि या विरोधात कायम संघर्ष करत राहू। आता तरी विनंती करतो की आता तरी या लढ्यात या, सहभागी व्हा, पुढाकार घ्या, नेतृत्व करा आणि शिरपूरला न्याय मिळवून द्या।